टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राला येत्या 2 डिसेंबरला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं टिळक विद्यापीठाच्या या विभागाचा इतिहास आणि त्या संबंधीच्या काही आठवणी या गोष्टी मी सांगणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना 6 मे 1921 या दिवशी झाली. टिळक विद्यापीठ ही एक मुख्यतः परीक्षा घेणारी संस्था होती. कारण त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्रीमधल्या राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात तसंच काही प्रमाणात महाराष्ट्राबाहेरही राष्ट्रीय विद्यालय आणि राष्ट्रीय महाविद्यालय सुरू झाली होती. त्या सगळ्या विद्यालयांच्या अभ्यासक्रमांना जोडून घेऊन समान अभ्यासक्रम तयार करून त्यांच्या परीक्षा घेणं ही गरज होती. आणि म्हणून 6 मे 1921 या दिवशी प्रांतिक काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठराव झाला आणि त्या ठरावान्वये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर काही काळ ते शिक्षणाचं कार्य चाललं, पण ब्रिटिश सरकारनं टीमवीच्या त्या पदव्यांवर बंदी घातली, राष्ट्रीय शिक्षणावर बंदी घातली आणि त्यामुळे त्या शाळा बंद पडल्या. दुसरंही कारण होतं, त्या शाळेतले अध्यापक आणि विद्यार्थी हे महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये सत्याग्रहात सामील झाले. अनेक जण त्यातले तुरुंगात गेले आणि त्यामुळे सुद्धा शिक्षणात खंड पडला. पण टिळक विद्यापीठ ही एक परीक्षा घेणारी संस्था असल्यामुळे तिच्यावर काही परिणाम झाला नाही. काही लोकांचा असा समज आहे की ब्रिटिश सरकारनं टीमवीवर बंदी घातली, पण ते बरोबर नाही. राष्ट्रीय शिक्षण चालवणाऱ्या शाळांवरती बंदी होती. सुरुवातीच्या काळामध्ये वाङ्मय विशारद, आयुर्विद्या विशारद, स्थापत्य विशारद अशा 5 शाखा होत्या आणि 5 शाखांचे विशारद आणि पारंगत म्हणजे बी आणि एम चे अभ्यासक्रम चालत. तथापि काही काळानंतर म्हणजे सुमारे 12 वर्षांनी 32 सालाच्या आसपास त्या सगळ्या गोष्टीला ओहोटी लागली आणि आयुर्विद्या विशारद हा अभ्यासक्रम काही प्रमाणात चालू राहिला. अगदी सुरुवातीपासून टिळक विद्यापीठानं आपल्या अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश केला होता. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की सर्व अभ्यासक्रम मातृभाषेतून चालवायचे असल्यामुळे संस्कृतचं अध्यापन सुद्धा मातृभाषेत होत असतं. पण त्यासाठी योग्य अशी पुस्तकं फारशी नव्हती. जे काही होतं ते इंग्रजीमध्ये. आणि म्हणून चिंवी वैद्य किंवा चिंतामणराव वैद्य हे जे विद्यापीठातले शिक्षक, त्यांनी एक संस्कृत वाङ्मयाचा इतिहास लिहिला. तो संस्कृत वाङ्मयाचा त्रोटक इतिहास असं त्याचं नाव. अशी अनेक पुस्तकं तयार झाली. त्या काळामध्ये या सगळ्या देशभक्तीच्या प्रेरणेतून लोक शिकवत असत, शिकत असत, ग्रंथलेखन करीत असत. आणि त्याच हेतूनं, त्याच धोरणानं, त्याच उद्देशानं संस्कृत विद्येचा सुद्धा अभ्यास होत असत. विद्यापीठाला अशा प्रकारे एक काय म्हणता येईल, त्याची पिछेहाट झाल्यानंतर थोडीशी पुढे अध्यापन चालू राहिलं तरी विद्यापीठाचा असा कुठलाही विभाग नव्हता.
होती ती सगळी विद्यालय आणि महाविद्यालय. आज जे टिळक आयुर्वेद महाविद्यालय आहे ते पूर्वीचं टिळक महाविद्यालय, ज्या ठिकाणी संस्कृत आणि आयुर्वेद आणि इतरही विषयांचं अध्यापन होत असे. 1946च्या आसपास पंडित वामन शास्त्री भागवत आणि पंडित शिह धुपकर असे 2 पंडित विद्यापीठाला येऊन मिळाले. त्यांनी वस्तुतः पुण्यामध्ये संस्कृत विद्या परिषद नावाच्या संस्थेची स्थापना केली होती आणि संस्कृतच्या शालेय स्तरावरच्या परीक्षा सुरू केल्या होत्या. तथापि नचिम केळकर, तात्यासाहेब केळकर हे जे विद्यापीठाचे एक पदाधिकारी होते, त्यांनी त्यांना सांगितलं की वेगळी संस्था कशाला हवी, तुम्ही टिळक विद्यापीठात येऊन काम करा. आणि मग ते टिळक विद्यापीठात यायला लागले. त्यांनी आपली संस्था टीवमीमध्ये विलीन केली आणि ते दोघंही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आजीव सेवक बनले. त्यानंतर काही काळातच लोहिया शेटजींनी देणगी दिली आणि त्या देणगीतून संस्कृत विद्येचं अध्ययन अध्यापन सुरू व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि त्याचा परिणाम म्हणून 2 डिसेंबर 1948 या दिवशी श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय अशा एका महाविद्यालयाची स्थापना झाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं प्रत्यक्ष अध्यापन सुरू केलं ते त्यावेळी, आणि संस्कृत विभाग किंवा बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला विभाग होता. त्यानंतर 1969 साली नेहरू सामाजिक शास्त्र विद्यास्थान सुरू झालं आणि इतरही विभाग यथावकाश सुरू झाले. तर अशा प्रकारे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या अध्यापनाचा प्रारंभ आपल्याला पाहता येतो. त्या काळामध्ये अगदी सुरुवातीच्या 12 वर्षात म्हणजे 48 ते 1960 या काळामध्ये जे विद्यार्थी शिकले त्यामध्ये अनेक नामवंत लोक होते. पुढे त्यांनी फार चांगल्या प्रकारे काम केलं. संस्कृत विद्येलाही त्यांचं योगदान मोठं आहे. तेव्हा वसतिगृह सुद्धा होतं. तिथे अध्यापन करणं आणि वसतिगृहाची जबाबदारी या दोन्ही गोष्टी आचार्य विप्र लिमये पाहत असत. आचार्य विप्र लिमये आणि इतर काही सहकारी, भागवत गुरुजी, धुपकर गुरुजी, अशा सगळ्या गोष्टी हे लोक हे अध्यापन करीत असेल. अर्थात आचार्य विप्र लिमये त्यापूर्वीही टिळक महाविद्यालयात अध्यापन करीत असत. अशा प्रकारे हे सुरू झाल्यावर पुढे आणखी त्याला चांगल्या प्रकारे गती मिळाली. त्या संबंधी आपण पाहूयात. तर सांगितलं होतं की पंडित वाबा भागवत आणि पंडित शिह धुपकर हे त्यातले प्रमुख अध्यापक होते. त्याचबरोबर माझ्या आठवणीप्रमाणे पंडित दत्तात्रय शास्त्री कवीश्वर, दत्त महाराज कवीश्वर हेही अध्यापक होते आणि मार्तंड शास्त्री दीक्षित धारवाडचे हे मीमांसेचं अध्यापन करीत असत. कवीश्वर गुरुजी न्याय शिकवत असत, भागवत गुरुजी व्याकरण शिकवत असत आणि धुपकर गुरुजी साहित्य आणि साहित्यशास्त्र शिकवत असत. भागवत गुरुजी हे या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य, त्याला अधिपती असं म्हणत असत. त्यांनी 1948 सालापासून 1978 पर्यंत असं 30 वर्ष अध्यापन केलं, प्राचार्यपद भूषवलं आणि या काळामध्ये संस्कृतचा फार मोठा विकास झाला.
भागवत गुरुजींच्या नंतर काही काळ त्यांचेच सतीर्थ्य म्हणजे त्यांच्या गुरुजींचे पुत्र पंडित व्यंकटेश शास्त्री जोशी हे सामान्यतः 75 पासून उपप्राचार्य आणि 78 पासून प्राचार्य म्हणून काम करू लागले. पण त्यांचं थोडंसं आजारामुळे आकस्मिक निधन झालं आणि काही काळ प्राचार्य दगम कोपरकर यांनी ती जबाबदारी सांभाळली. 6 मार्च 1981 पासून मी या विद्यापीठामध्ये प्रपाठक रीडर आणि प्राचार्य म्हणून रुजू झालो आणि 2009 पर्यंत विद्यापीठाची सेवा केली. त्यानंतर प्राध्यापक श्रीपाद भट हे या विभागाचे प्रमुख झाले. संस्कृत विभागामध्ये ज्यांनी अध्यापन केलं त्यांच्यामध्ये खूप मोठे मोठे विद्वान होते. आचार्य लिमयांचं नाव तर सांगितलंच आहे. आचार्य लिमये हे एक महात्मा गांधींचे अनुयायी, विनोबांचे सहकारी म्हणता येईल आणि खूप व्यासंग, व्याकरण, वेद, अवेस्ता यांचा व्यासंग, लेखन असं चालत असे त्यांचं. ते एक अध्यापक होते. त्यावेळी भारतीय धर्म तत्वज्ञान मंडळ असं एक मंडळ त्यांनी स्थापन केलं होतं आणि तिथेही त्यांनी काही काम केलं, ग्रंथ प्रकाशन केलं. प्राध्यापक डॉक्टर चिंग काशीकर हे टिळक विद्यापीठाचे विद्यार्थी 1928 सालचे. ते विद्यापीठामध्येच पुढे शिकवू लागले. त्यानंतर ते संस्कृत महाविद्यालयाचे एक अभ्यागत प्राध्यापक होते. पुढे ते विद्याशाखा प्रमुख झाले आणि शेवटपर्यंत त्यांचा विद्यापीठाशी संबंध होता. आणखी एक नाव सांगितलं पाहिजे, डॉक्टर राणा दांडेकर यांनी कधी टिळक विद्यापीठामध्ये शिकवलं नाही किंवा ते कुठल्या विशिष्ट पदावर नव्हते. तथापि बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय सल्लागार समिती अशी एक समिती विद्यापीठानं स्थापन केली होती. त्या समितीचे ते अध्यक्ष होते आणि विद्यापीठाच्या संस्कृत विद्येच्या ज्या काय म्हणता येईल संस्कृत विद्येच्या अध्यापनाला त्यांचं फार पाठबळ होतं, ग्रंथप्रकाशनाला पाठबळ होतं आणि अनेक उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. दुसरे प्राध्यापक होते प्राध्यापक महेंदळे. हे डेक्कन कॉलेजमध्ये आणि नंतर भांडारकर संस्थेमध्ये संशोधक होते. त्यांनीही दीर्घकाळपर्यंत या विभागामध्ये अध्यापन केलेलं आहे. आणखी एक नाव सांगितलं पाहिजे, डॉक्टर त्रिना धर्माधिकारी, वैदिक संशोधन मंडळाचे ते संचालक. ते टिळक विद्यापीठाचेच विद्यार्थी आणि नंतर मग वैदिक संशोधन मंडळामध्ये रुजू झाले. वैदिक संशोधन मंडळ हा ही टिळक विद्यापीठाचा एक सुरुवातीच्या काळात एक भाग होता. तो भाग जरी असला तरी त्या संस्थेची नोंदणी स्वतंत्र रीतीनं झालेली होती. 1 ऑगस्ट 1928 या दिवशी ते मंडळ सुरू झालं आणि लोकमान्यांच्या संशोधनापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या अनुयायांनी वेदाचं संशोधन करायचं जे ठरवलं त्यासाठी या मंडळाची स्थापना झालेली होती. बराच काळ तो टिळक विद्यापीठाचा भाग म्हणून त्याला मान्यता होती. अशा प्रकारे वार्षिक अहवालामध्ये सुद्धा त्यांचं कार्यवृत्त येत असे. तथापि कायदेशीर दृष्ट्या ती स्वतंत्र संस्था होती. विद्यापीठाची जी काही 6 एकर जागा लोहिया शेटजींनी देणगी म्हणून दिली त्यातली 1.5 एकर जागा विद्यापीठानं या मंडळासाठी देऊ केली. अशा प्रकारे विद्यापीठाचा टिळक विद्यापीठाचा आणि वैदिक संशोधन मंडळाचा संबंध होता. या सगळ्या संस्कृत विद्येच्या भरभराटीच्या काळातच
विद्यापीठाला असं वाटलं की आपण आणखी थोडा विस्तार केला पाहिजे. डॉक्टर राणा दांडेकर यांनीही तशाच प्रकारे सुचवलं आणि संस्कृत विद्या, संस्कृत भाषा, वाङ्मय याच्या अध्यापनाबरोबरच भारतीय विद्या किंवा इंडॉलॉजी या विषयाचा अभ्यास सुरू करावा असं विद्यापीठानं सुचवलं आणि 1975 पासून तो अभ्यासक्रम सुरू झाला. डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर ह.डी. सांकलिया हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक डिप्लोमा पदविका अभ्यासक्रम सुरू झाला. तो रविवारी चालत असे आणि डेक्कन कॉलेजमध्ये असलेले अग्रगण्य विद्वान प्राध्यापक शांभा देव, डॉक्टर म के ढवळीकर, प्राध्यापक मश्री माटे, डॉक्टर शोभना गोखले, डॉक्टर गोबम देगलूरकर, डॉक्टर गौरी लाड असे हे अध्यापक, हे 6 अध्यापक शिकवत असत. संपूर्ण अध्यापनाची धुरा त्यांच्यावर होती आणि मला विशेषत्वानं सांगितलं पाहिजे की त्यांच्या अध्यापनामुळे खूप विद्यार्थी या अभ्यासाकडे वळले, आकर्षित झाले. हा उपक्रम मराठीतून चालत असे आणि त्यामुळे सुद्धा त्याला चांगली गती मिळाली. तो पदविका अभ्यासक्रम करून भारतीय विद्येमध्ये रस निर्माण झाल्यामुळे त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये MA केलं, PhD केलं आणि ते आज पुण्यात, इतरत्र महाराष्ट्रात आणि भारतात एक आर्किओलॉजीचे, भारतीय विद्येचे चांगले अभ्यासक म्हणून गणले जातात. विद्यापीठाचे जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये विशारद म्हणजे BA, यामध्ये संस्कृत मुख्यतः आहे. त्यानंतर पारंगत म्हणजे MA, यामध्ये संस्कृत आणि भारतीय विद्या आणि संस्कृत आणि भारतीय विद्या या विषयातली विद्यावाचस्पती आणि PhD ही पदवी असं आहे. विद्यापीठामध्ये जे संशोधन चाललं त्यामध्ये एक महत्वाचा प्रकल्प होता, तो म्हणजे वेदिक कन्कॉर्डन्स. मॉरिस ब्लूमफिल्ड या विद्वानानं 1906 साली वेदिक कन्कॉर्डन्स म्हणून एक ग्रंथ लिहिला. ती वेदामधल्या 4ही वेदांमधल्या मंत्रांच्या पादांची सूची होती, म्हणून त्याला वेद मंत्र पाद सूची असं म्हणता येईल. पण 1906 नंतर अनेक नवे ग्रंथ उजेडात आले, प्रकाशित झाले. जुन्या आवृत्त्या या जुन्या ठरल्या, अधिक काही हस्तलिखित मिळाली आणि काही नवीन प्रकाशनं झाली, सुधारित आवृत्त्या निर्माण झाल्या. या आवृत्त्यांमध्येही काही बदल झाला होता रचनेमध्ये, ग्रंथांमध्ये. त्यामुळे त्या सगळ्या नव्या सामग्रीचा समावेश व्हावा म्हणून डॉक्टर चिंग काशीकर यांनी वेदिक कन्कॉर्डन्स हा प्रकल्प सुरू केला आणि तो 2003 पर्यंत चालला. प्रत्यक्षात त्याचं प्रकाशन हे 2017 साली झालेलं आहे. हा एक महत्वाचा प्रकल्प म्हणता येईल. काशीकर सरांनी केसरीमध्ये जे काही लेख लिहिले त्या लेखांचा संग्रह वैदिक संस्कृतीचे पैलू या नावानं प्रकाशित झाला. ध्वन्यालोक एक विहंगमालोक असा एक ग्रंथ प्राध्यापक कृष्णश्री अर्जुन वाडकर यांनी लिहिला, त्याचंही प्रकाशन झालं. आणि डॉक्टर सदाशिव शिवदे यांचा ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासाची संस्कृत साधने, अशी काही महत्वाची प्रकाशन आहेत. संस्कृती परिचय, प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, संस्कृत सोर्सेस ऑफ इंडियन हिस्ट्री, अशी काही प्रकाशनं सांगता येतील. विद्यापीठामध्ये अध्यापनाबरोबरच आणखी काही उपक्रम होते. 1960 सालानंतर वेगवेगळ्या परीक्षांचे उपक्रम सुरू झाले, वेगवेगळ्या स्पर्धांचे उपक्रम सुरू झाले आणि त्या स्पर्धांमध्ये संस्कृत वक्तृत्व स्पर्धा, काव्यरचना, अंत्याक्षरी, समस्यापूर्ती
अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा होत्या. आम्ही टिळक विद्यापीठामध्ये शिकत असताना या स्पर्धा मध्ये भाग घेऊन वक्तृत्वामध्ये किंवा समस्यापूर्तीमध्ये भाग घेऊन काही पारितोषिके मिळवली. याचा फार चांगला फायदा असा झाला की आम्हाला संस्कृतमध्ये बोलणं, लिहिणं, रचना करणं ह्या गोष्टी पुष्कळशा सोप्या झाल्या. आणि आमच्या समोर पंडित शिवधोपकर, डॉक्टर श्रील आठलेकर यांसारखे विद्वान होते, जे लीलया संस्कृत रचना करीत असत, समस्यापूर्ती करीत असत. आम्ही अनेक विद्यार्थी केंद्र सरकारच्या अखिल भारतीय शास्त्र प्रतियोगितेमध्ये या स्पर्धांमध्ये भाग घेत होतो आणि पारितोषिके मिळवत होतो. यामुळे आम्हाला अखिल भारतीय स्तरावर पाठशाळांमध्ये अध्यापन कसं चालतं, विद्यार्थी कसे आहेत, ते संस्कृत कसं लिहितात, कसं बोलतात, कशा रचना करतात, हे माहिती झालं. हा एक उत्तम उपक्रम. भागवतगुरूंच्या काळामध्ये आणखी एक उपक्रम सुरू झाला, तो म्हणजे वासंतिक संस्कृत शिक्षक वर्ग. तो 1969 साली सुरू झाला असं मला वाटतं. तो आजही अव्याहत चालू आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात दुसरा नाही. हे काही उपक्रम झाले. त्यानंतर कालिदास महोत्सव हा एक उपक्रम आहे. वेगवेगळ्या व्याख्यानमाला सुरू झाल्या. त्यामध्ये बापट व्याख्यानमालेचा उल्लेख करता येईल. त्यानंतर प्राध्यापक बाबूराव शिरोळे व्याख्यानमालेचा उपयोग करता येईल. पारितोषिकही काही आहे, त्यासंबंधी मी सांगेनच. एक आणखी महत्वाचा उपक्रम या विभागानं सुरू केला आणि तो पूर्ण केला, तो म्हणजे सिद्धांत कौमुदी या व्याकरणाच्या महान ग्रंथावर भागवत गुरुजींनी दिलेली व्याख्यानं. ती व्याख्यानं आम्ही त्यावेळी रेकॉर्ड केली आणि त्याच्या ऑडिओ सीडी जवळजवळ 33 आहेत. हा अशा प्रकारचा संपूर्ण सेट संच उपलब्ध झाले आहे. आणि भागवत गुरुजींनी ही जी व्याख्यानं दिली आहेत ती अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्टपणे विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने दिल्या आहेत. आणि त्यामध्ये थोडा संवादाचा भाग आहे, प्रश्नोत्तराचा भाग आहे. प्राध्यापक विश्वनाथ गुर्जर हे ज्ञानप्रबोधिनी मधले शिक्षक त्यावेळी टिळक विद्यापीठात येत असत. त्यांनी भागवत गुरुजींबरोबर बसून त्या सगळ्या उपक्रमात भाग घेतला. अशा प्रकारे मराठीतून सिद्धांत कौमुदीचा परिचय करून देणारा कुठलाही ग्रंथ नाही. आणखी एका ग्रंथाचा मला निर्देश केला पाहिजे, उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे पाणिनीय व्याकरणाचे अंतरंग. भागवत गुरुजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पत्रिकेमध्ये सातत्यानं व्याकरणासंबंधी लेख लिहिले. ते लेख एकत्र करून हा ग्रंथ तयार झाला आहे. पाणिनीय व्याकरणाचा सुबोध परिचय व्हायचा असेल तर यासारखा दुसरा ग्रंथ नाही. अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यापीठाच्या संस्कृत महाविद्यालयाची, संस्कृत विभागाची भरभराट झाली. त्यामध्ये एक आणखी उपक्रम आहे, तो म्हणजे संभाषण वर्ग. साधारणतः 80च्या नंतर, 1980 नंतर संभाषण वर्ग सुरू झाले आणि प्राध्यापक भट टिळक विद्यापीठात रुजू झाल्यावर त्यांनी याचा पाठपुरावा केला आणि सातत्याने ते चालू ठेवलं. विद्यापीठानं लोकमान्य टिळक संस्कृत पारितोषिक दिलेलं आहे अनेक लोकांना. तोही एक चांगला उपक्रम आहे. त्यानंतर ल.वी. आगाशे यांच्या नावानं त्यांच्या कुटुंबियांनी देणगी दिली. त्यातून ल.वी. आगाशे आदर्श संस्कृत शिक्षक पुरस्कार असा सुरू झाला आणि मला आठवतो त्याप्रमाणे पहिला पुरस्कार पंडित शिव धोपकर यांना मिळाला होता. तोही उपक्रम गेली 30हून अधिक वर्ष सातत्यानं चालू आहे. त्याचप्रमाणे इंदिरा बेहेरे संस्कृत पारितोषिक, कमल तांबे पारितोषिक, असे काही उपक्रम चालू आहेत. त्याशिवाय
वेगवेगळ्या विषयावर नामवंत विद्वानांची व्याख्यानं होतात. आचार्य लिमयांचा मी उल्लेख केला. त्यांच्या नावानेही एक आचार्य लिमये चर्चासत्र दरवर्षी मार्चमध्ये होत असे. आजही ते होत आहे. ते सामान्यतः स्थानिक पातळीवरचं असलं तरी त्यातही अनेक लोक भाग घेत असतात आणि निबंध वाचन करीत असतात. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर जे काही वारसासंबंधी चालतं, वर्ल्ड हेरिटेज डे सेलिब्रेशन, तोही उपक्रम आहे. अनेक चर्चासत्र, कार्यशाळा आणि स्पर्धा. त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं म्हणजे भारतीय विद्येच्या साठीचा उपक्रम आहे स्टडी टूर्स, साईट व्हिजिट्स फॉर प्रॅक्टिकल ट्रेनिंग अँड हँड्स ऑन फील्ड एक्सपिरियन्स. अशा पद्धतीने विद्यापीठाच्या संस्कृत विद्येच्या आणि भारतीय विद्येच्या उपक्रमासंबंधी सांगता येईल. आणखी बरंचसं काही या संबंधी बोलता येईल, तथापि मी थोडक्यामध्ये याची माहिती दिलेली आहे. धन्यवाद.